दरम्यान मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरेंचा लवकरच मोर्चा निघणार आहे। उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर आज शिवसेना भवन इथे बैठक होत आहे। मराठवाडा इथल्या पूर परिस्थिती संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे। मराठवाड्यातील नेते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। दुपारी 1 वाजता शिवसेना भवन इथे महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, अतिशय महत्त्वाची अशी बैठक ही बोलावलेली आहे। उद्धव ठाकरेंनी लवकरच मोर्चा होण्याविषयी निर्णय होऊ शकतो। काय नेमके या बैठकीचे अपडेट्स आपल्याला मिळतात? काय बैठकीत निर्णय होऊ शकतो या संदर्भात? दीपावली, मराठवाडा आणि महाराष्ट्रातील इतर काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांचं, नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला होता, तर काल झालेला शिवसेना ठाकरे गटाचा जो शिवाजी पार्क इथला दसरा मेळावा, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली होती। शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळत नाही आहे, जी मिळते ती अपुरी मदत आहे, त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी, अन्यथा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मराठवाड्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागणीच्या संदर्भात मोठा मोर्चा काढला जाईल। आपण बघतोय की काल उद्धव ठाकरेंनी हे सगळं भाष्य केल्यानंतर आज मराठवाड्यातील जे शिवसेना ठाकरे गटाचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांची तातडीची बैठक शिवसेना भवन इथे दुपारच्या सुमारास पार पडणार आहे आणि मोर्चाचे नियोजन जे आहे ते यामध्ये केलं जाणार आहे। प्रामुख्याने ज्या शेतकऱ्यांना मागणी आहे, ठाकरे गटाची जी मागणी आहे की हेक्टरी 50,000ची नुकसान भरपाई सरकारमार्फत दिली जावी, इतरही उपाययोजना ज्या आहेत किंवा मदत जी आहे ती शेतकऱ्यांना दिली जावी, या अनुषंगे ही महत्त्वाची बैठक जी आहे ती दुपारच्या सुमारास शिवसेना भवन इथे पार पडणार आहे। त्यामध्ये चर्चा केली जाणार आहे मोर्चा संदर्भात। त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। दीपाली, निश्चितच देवेंद्र, या बैठकीवर आपलं लक्ष असेलच। याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद देवेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।